भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. भाविकांनो, अक्कलकोट म्हटलं की आपल्याला आठवतो तो स्वामींचा वटवृक्ष. पण तुम्हाला माहिती आहे का, अक्कलकोटमध्येच एक असं मंदिर आहे जिथे एकाच ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे स्वयंभू दर्शन घडते. तुम्ही कधी अशा मंदिराचे दर्शन घेतले आहे का, ज्याचा उल्लेख प्रत्यक्ष गुरुलीलामृत पोथीत आढळतो आणि जिथे स्वामी समर्थ स्वतः साधना करत असत? चला तर मंडळी, या मंदिराचे पुजारी हे लंडोरी बुवांचेच वंशज यांच्याकडून या मंदिराची माहिती जाणून घेऊयात. हे 3 मोठे शिवलिंग स्वयंभू आहेत आणि बाकीचे हे जे शिवलिंग आहेत छोटे छोटे, हे सगळे मंदिर जेव्हा खोदकाम सुरू तेव्हा हे सगळे लिंग आहेत. हे नंदीच्या बाजूला हे लाल फूल पडत आहेत ते पार्वती आहे आणि हे गणपती बाप्पा. सगळ्यात मोठा शिवलिंग हा. गुरु लीलामृतमध्ये अध्याय क्रमांक 47, पेज क्रमांक 137 to 147 या पेजवर ज्यावेळेस स्वामी समर्थांचे स्वारी महातपस्वी लंडोरी बुवांच्या समाधीवर ध्यानस्थित असं पोथीमध्ये उल्लेख आहे. त्या लंडोरी बुवांच्या समाधीवर स्वामी समर्थांनी साधना करत होते. भक्तनिवासच्या बॅक साईडला लंडोरी बुवा व शिवयोगी अशी एक तिथं मोठी समाधी आहे. त्या लंडोरी बुवांचा मी 10वा वंशज आहे. स्वामी समर्थांच्या बखरमध्ये आपल्या नावाची नोंद आहे आणि गुरु लीलामृतमध्ये आपल्या नावाची नोंद आहे आणि शिवाय वेंगुर्ले प्रकारे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्या नावाची नोंद आहे. आम्ही समाजाने ब्राह्मण आहोत. या ठिकाणी वर्षभराचे कार्यक्रम, दहीभात लिंपण, साखरभात लिंपण, रुद्राभिषेक, हरिहराची भेट, दीपोत्सव आणि महाशिवरात्री श्रावण मासामध्ये 3 दिवस शिवलीला पारायण भंडारा असे सोहळा साजरा होतो. गेल्या वर्षी काळेचरण महाराज इथं आले होते आणि दरवर्षी शेवटच्या सोमवारी शंकरमांच्या पादुका आपल्या 12 ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये इकडे आपल्याकडे येतात. त्यांचाही भव्य दिव्य कार्यक्रम होतो. धन्यवाद. पुजारी काकांनी खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहे. अक्कलकोटला आल्यावर या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.